अवघ्या काही तासांमध्ये आता ही सगळे पालखी सोहळा जो आहे तर तो पुण्यामध्ये पोहोचणार आहे आणि त्यापूर्वी सगळी तयारी जी आहे तर ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। आपल्यासोबत झोन 1 DCP ऋषिकेश रावले सर आहेत। तर सर, आता आपण पालखी विठोबा मंदिराजवळ आहोत, तर तुम्ही इकडची पाहणी सुद्धा केलेली आहे, कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे? जी आज आपण सर्व पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालेले आहे। त्याच प्रकारे आपण जर बघू शकता इथे थोडेफार आम्ही चेंजेस केलेले आहे। पालखी विठोबा जे मंदिर आहे ते मंदिर अगोदर छोटीशी एक जागा होती मंदिरासाठी, पण आता एक आजूबाजूच्या दोन इमारती हे काढून आपण ते पण पालखी विठोबा मंदिरासाठी यूज केलेले आहेत। जर आपण या साईडला बघू शकता तर या साईडला महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एक सेपरेट लाईन केलेली आहे। ते लाईन पण स्टॅगर्ड लाईन केलेली आहे, जेणेकरून जास्त संख्येमध्ये महिला पुरुष लाईनीमध्ये लागू शकतात आणि व्यवस्थित प्रकारे त्यांना एक एक करून लाईनीमध्येच त्यांना दर्शनासाठी सोडू शकतो। मागच्या वेळी जे आपण अनुभव केला होता की एक क्राऊड सर्च सारखा प्रकार झाला होता की भरपूर सारी लोकसंख्या एका ठिकाणी आली होती आणि धक्कामुक्कीसारखा प्रयत्न होत होता, तर ते अवॉइड करण्यासाठी आपण लोकांना दर्शनासाठी लाईनी तर करून दिलेल्या आहेत, ते स्टॅगर्ड केलेले आहेत आणि एक्झिट पण त्यांची लाईन थ्रूच केलेली आहे। असं नाही होणार की एक्झिट जाताना ते वेवड निघतील, ते पण एकदम पर्टिक्युलर मेथडमध्ये। आणि दुसरी गोष्ट, ही जी मुखदर्शनाची लाईन आहे ती पण आपण बघू शकता की त्याची लेंथ आपण वाढवून टाकलेली आहे, याच्यामुळे जो गर्दी होण्याचा चान्स होता तो यावेळेस कमी होणार। सर, ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं की VIP दर्शन आहे, मागच्या वेळी पण जेव्हा VIP दर्शनची हे केलं होतं तेव्हा मोठा गोंधळ उडालेला होता, यंदा VIP दर्शन दिलं जाणार आहे का, आणि जर दिलं जाणार असेल तर त्याची कशी व्यवस्था केली? बघा, जे पालखीचे लोक आहेत त्या पालखीच्या लोकांना आपल्याला साईडने सोडायचंच आहे, पण पालखीचे जे लोक आहेत जे पालखी घेऊन येतात त्यांच्याशिवाय असं काही VIP दर्शन कुठेच नाही आहे। याला आपण VIP दर्शन नाही म्हणू शकत। शेवटी जे लोक पालखी घेऊन येतात, जे ट्रस्टीज आहे, जे पालखी सोबतच असतात, त्या लोकांना आपण दर्शन नक्कीच देणार आहे। ट्रस्टी वगैरे नाही सर, मागच्या वेळी बरेच मंत्री किंवा आमदार खासदार हे जेव्हा आले तेव्हा त्यांनी इथे मोठी गर्दी केलेली आणि त्यांच्यामुळे जवळपास 2 ते 3 तास ज्या मेन। यावर्षी असं काहीच होणार नाही आहे। यावर्षी रांगा कोणत्याच थांबवल्या जाणार नाही आहे। 2 ते 3 वर्षाची पण शक्यता नाही आहे, पण एक सिक्युरिटी प्रोटोकॉल जे माननीय मंत्री साहेबांना, माननीय जे इतर मंत्री पण असतील त्यांना दिला जाणार आहे, तो सिक्युरिटी प्रोटोकॉल डेफिनेटली देण्यात जाणार आहे। याच्यामध्ये एक वगैरे कुठे थांबवलं जाणार नाही, त्याच प्रकारे तयारी केलेली आहे। कोणतीच रांग कुठे थांबल्या जाणार नाही। पालखी विठोबा मंदिर असेल, निवडुंगा विठोबा मंदिर असेल किंवा आपण पालखीच्या रूटवर जे पण दर्शन होईल, वारकरींना कोणत्याही प्रकारचा त्रास कुठेही होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। दोन्हीही मुख्य मंदिरं आहेत ती तुमच्याच हद्दीत येतात, कशा प्रकारचं आव्हान आहे हे सगळं कंट्रोल करण्यासाठी, आणि किती पोलिसांचा बंदोबस्त लावला आपण? डेफिनेटली बघू शकतात, पुणे शहराचा सुरुवातीचा काही भाग सोडला तर बाकी पूर्ण रूट आणि पालखीचा विसावा हा झोन 1च्या हद्दीमध्ये येतो। आमच्याकडनं एवढंच आव्हान सर्वांसाठी असेल की आपण एकदम जल्लोषामध्ये इथे पालखी सोहळा साजरा करण्यासाठी या, विठोबाचं दर्शन घेण्यासाठी या। तुमच्या सेवेसाठी आम्ही सर्व सज्ज आहे, सगळं चांगल्या प्रकारे होईल, तुमचं दर्शन व्यवस्थित होईल त्यासाठी आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण व्यवस्था जी आहे ती तयारी जी आहे तर ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे याबाबतचा आढावा जो आहे तो आपण आता पोलीस उपायुक्त परिमंडळ 1चे ऋषिकेश रावले यांच्याकडून घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील सह मी मोना येनपुरे, पुणे सिविक मिरर, पुणे।